अरे इथे मी आलो तर पोडियमवर येणारच आहे ना मी. मला येतोय मी पोडियमवरच येतोय मी इथे आलो तर पोडियमवर कसं नाही येणार. आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया घेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे. सचिन अहिर यांनी शिंदे सेनेत प्रवेश केल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांची काय प्रतिक्रिया येते हे थोड्याच वेळात समजेल. सोडा रे. शिंदेकडून ठाकरेंना 8 दिवसात हा दुसरा मोठा धक्का देण्यात आलेला आहे. सचिन अहिर यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांचे विश्वासू उद्धव ठाकरे यांचे देखील जवळचे अशी सचिन अहिर यांची ओळख होती. परिषदेच्या उपसभापतीपदी निवडणुकीसाठी अहिरांचा शिंदेकडून अर्ज भरण्यात आलेला आहे. शिंदेकडून धक्कातंत्राचा वापर अवलंबला गेलेला आहे. सचिन अहिर यांचा शिंदे सेनेकडून उपसभापती पदाचा अर्ज आणि त्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला समोर आलेल्या आहेत. शिरसाट यांनी तर आदित्य ठाकरे वगळता सर्व आमदार आता शिंदे सेनेत येणार असं देखील वक्तव्य केलेलं आहे. मात्र सचिन अहिर हे शिंदे सेनेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा धक्का. नाही, तसं काही नाही आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी पाहिलं असेल की या ठिकाणी सचिन अहिरांनी या ठिकाणी आमच्या शिवसेनेतर्फे या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि मला तरी असं वाटतं की आम्ही जे भाकीत करत होतो ते भाकीत आता जवळपास सत्य व्हायला निघतंय. आता कसं आहे, ही गुप्तता ठेवावी लागते ना काही गोष्टींची आहे. विरोधकांना तुम्हालाही आश्चर्य वाटेल असे चेहरे आमच्या संपर्कात आहे. ते आमच्या दाढीवाल्या बाबांच्या हातात आहे. हे बघा, सगळ्यांनाच धक्का आहे. कारण की काय आहे की त्या ठिकाणी मी नेहमी बोलत गेलो की एकच माणसाचं ऐकलं जातं, तो सांगतो तेवढ्याच पद्धतीनं बोललं जातं आणि जे आमदारांना अपेक्षित आहे, जे कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे ते काहीच होत नाही. त्याच्यामुळे हे सगळे किल्ले ढासळले जात आहेत आणि मला तरी असं वाटतं की या गोष्टी मागे आजचं कारण नाही आहे, हे बरेच कारण आहेत आणि अजून तुम्ही बघा पुढे किती होणार आहे. शिवसेनेकडून भरलाय ना अर्ज. आता टेक्निकल ते बघतील. आता तेवढं केलं असेल ना, तेवढं केलं असेल त्याच्याशिवाय भरणार का. हे बघा, आमच्याकडे एकच पद्धत आहे. कोणी किती इच्छुक असलं तरी मुख्य नेते ऐनवेळेस ज्याचं नाव सांगतात ते सगळे मान्य करतात. त्याच्यामुळे इथं आम्हालाही माहित नाही. आमचे बाबा काय करतात आम्हाला माहित नाही. तुम्हाला तेच सांगितलं की आमदार, कार्यकर्ता, सर्वसाधारण कार्यकर्ता, पक्षाचे काही कार्यक्रम, पक्षाचे आंदोलनं, पक्षाची दिशा ही ठरत नसल्यामुळे प्रत्येकाला उदासीनता आहे. आम्ही पण शिवसेनेत काम केलं, ते आम्ही सत्तेत नव्हतो, पण एक कार्यक्रम असायचा की इथं आंदोलन करा, इथे पक्षाचे मेळावे घ्या, इथे शाखा ओपन करा, या ठिकाणी